शनिवारी पोळ्याची कर सर्वत्र साजरी केली जात असताना अनेक अवैध व्यावसायिक सुद्धा जुगार खेळला जातो, तर कुठे दारूची विक्री केली जात असते। अशात गावठी दारू घेऊन जाणाऱ्या इसमाला ताब्यात घेऊन मोठी गावठी दारू जप्त करण्यात आली आहे। 22 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून सराफापूर फाटा येथे नाकाबंदी करून कारंजा बहिरम जवळून अक्षय डोमू धुर्वे वय 22 वर्ष राहणार खोमई तालुका भेसदेही जिल्हा बैतूल मध्य प्रदेश याला ताब्यात घेतले, तर गुड्डू लच्छू सलामे वय अंदाजे 27 वर्ष राहणार खोमई तालुका भेसदेही जिल्हा बैतूल मध्य प्रदेश याने अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला। पोलिसांनी 18,000 किमतीची गावठी दारू जप्त केली, सोबतच 40,000 किमतीची दुचाकी, एक मोबाईल असा एकूण 59,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कार्यवाही ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र गवई, पोलीस कर्मचारी भारत खोडे, अर्जुन परिहार, सुमेध इंगळे, महिला पोलीस अंमलदार जया मेहरे, ममता इसळ, श्रेया कवठेकर, सैनिक शेषराव पारिसे, विनोद नागपुरे यांनी केली। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।